आज आपण पापलेटची ग्रीन कढी बनवणार आहे। त्यासाठी साहित्य बघूया। ओला नारळ, 2 मिरच्या, 1 इंच आलं, 4-5 काळी मिरी, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर। हे आपण सर्व मिक्सरमध्ये आता वाटून घेणार आहोत। नारळ, 2 मिरच्या, कोथिंबीर, लसूण, काळे मिरे आणि आलं हे सर्व मी आता वाटून घेते। आपलं वाटण आता रेडी झालेलं आहे। मी कढई तापत ठेवली आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। ह्याला जरा तेल थोडं जास्त लागतं। 3 चमचे मी तेल टाकून घेते। तेल तापलं, तेल गरम झालं आहे। आता आपण हे वाटण ह्याच्यामध्ये परतून घेऊया। वाटण असं हलवत राहायचं। आपल्या वाटणाला परतून झालंय, त्याला तेल सुटलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हे हळद आणि मीठ घालूया। पुन्हा परतून घेऊया। हळद मीठ घातल्यानंतर थोडं परतून घ्यायचं। ह्याच्यामध्ये हे फिशचे पापलेटचे तुकडे ठेवायचे। गॅस स्लो ठेवायचा आहे। आणि थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी घालून झालं। आता हे बघा, आता हे आपण थोडंसं गॅस स्लो करून वाफेवरती शिजत ठेवूया। 2 मिनिटं झाली आहेत। आपल्या कढीला उकळी आलेली आहे। आता आपण बघूया कशी झाली आहे। ही ग्रीन पापलेट कढी आपली रेडी आहे। मस्त तरी पण आलेली आहे तेलाची। पापलेटची ग्रीन कढी रेडी आहे। ती आता आपण भाकरी सोबत खाऊ शकता।